कोल्हापुरात भर दिवसा गोळ्यांचा आवाज घुमला आणि लक्ष होतं फक्त एकच व्यक्ती, सूरज साखरे. पण हा केवळ गोळीबार नव्हता. या एका हल्ल्याने कोल्हापुरात पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड, सुपारी किलिंग आणि गँग वॉरच्या चर्चांना तोंड फुटलं आहे. विशेष म्हणजे गोळी झाडणारा तर समोर आलाय, मात्र गोळी झाडण्याचे आदेश देणारा खरा मास्टर माइंड अजूनही पडद्यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणात गणेश खाडे यांचं नाव समोर आल्याने त्या तपासाची उत्सुकता आणखी वाढली आहे. भर रस्त्यात अचानक गोळ्या झाडल्या गेल्या. काही क्षणातच एकच गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले आणि संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली गेला. परंतु हा हल्ला अचानक झालेला नव्हता, असा संशय आता अधिक गडद होत चाललाय. कारण पोलिसांच्या तपासात एका मागून एक धक्कादायक धागेदोरे समोर येत आहेत. मग अनेक वर्षांपासून शांत वाटणाऱ्या कोल्हापुरात अचानक असा रक्तरंजित थरार का घडला? सूरज साखरे यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामागे नेमकं कारण काय आणि या संपूर्ण कटाचा खरा मास्टर माइंड कोण? चला या संपूर्ण प्रकरणाचा एक एक धागा उलगडूया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते ती कोल्हापुरातील भर दिवसा झालेल्या त्या थरारक गोळीबारापासून. रस्त्यावर अगदी नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. लोक आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते. परंतु काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे बदलली. अचानक गोळ्यांचा आवाज घुमला आणि अगदी काही सेकंदातच संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. एकीकडे लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले, तर दुसरीकडे लक्ष बनलेल्या सूरज साखरे यांच्यावर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यात आला. जखमी सूरज साखरे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली. सुरुवातीला हा केवळ वैयक्तिक वाद असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतसं या प्रकरणाला वेगच वळण मिळू लागलं. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास अधिक व्यापक करण्यात आला. तर या घटनेची खरी सुरुवात होते ती सूरज साखरे आणि गणेश खाडे यांच्यातील वाढत्या वादातून. पोलीस तपासानुसार सूरज साखरे यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्याच प्रभागातून जनसुराज पक्षाकडून गणेश खाडे यांचे वडील रमेश खाडे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार प्रचारादरम्यान सूरज साखरे यांनी रमेश खाडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. इतकंच नाही तर त्यांच्या प्रचारातील अनेक मुद्द्यांवरही त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले होते. मात्र हा वाद फक्त राजकारणापुरता मर्यादित राहिला नाही, कारण गणेश खाडे हे महापालिकेचे नोंदणीकृत कंत्राटदार आहेत. रस्ते आणि बांधकामाची अनेक कामं त्यांच्याकडे होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अशाच एका रस्त्याच्या कामावर सूरज साखरे यांनी निकृष्ट दर्जाचा आरोप करत आंदोलन केलं आणि ते काम बंद पाडण्यात आलं. यामुळे गणेश खाडे यांना आर्थिक फटका बसल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यानंतर या दोघांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आणि हाच संघर्ष पुढे अत्यंत धक्कादायक वळणावर जाऊन पोहोचल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र खरी गोष्ट तरी इथूनच सुरू होते, कारण इथून पुढे या वादाने अत्यंत धक्कादायक वळण घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसतसं या कथित कटामागचं संपूर्ण जाळं उलगडू लागलं. मग हा कट नेमका कसा रचला गेला आणि पोलीस तपासात नेमकं काय समोर आलं? चला तेही समजून घेऊया. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सूरज साखरे यांना संपवण्यासाठी एक कथित कट रचण्यात आला. या प्रकरणात महापालिकेचे कंत्राटदार गणेश खाडे यांनी सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. यासाठी सुरुवातीला 1 लाख रुपयांचा ॲडव्हान्स देण्यात आल्याचेही तपासात समोर आलं आहे. यानंतर ही सुपारी राकेश करंडे यांच्याकडे पोहोचली. त्यांनी हे काम रफिक मुल्ला आणि त्याचा साथीदार शहबाज मुल्ला यांच्याकडे सोपवल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ सुपारी देऊन हे प्रकरण थांबलं नाही, तर गोळीबारानंतर संबंधितांना सुरक्षित बाहेर काढण्याचं आश्वासनही देण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणातील एका गोष्टीवर अजूनही सस्पेन्स कायम आहे. सूरज साखरे यांच्यावर हल्ला यशस्वी झाल्यानंतर नेमकी किती रक्कम देण्यात येणार होती? त्या प्रश्नाचं उत्तर अद्याप पोलिसांनाही मिळालेलं नाही.
ॲडव्हान्सची माहिती समोर आली असली तरी उर्वरित रकमेबाबत अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दरम्यान या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून चौकशीतून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण एवढा मोठा कट रचला गेला, मग अखेर 16 जुलैला नेमकं काय घडलं? तपासानुसार 1 लाख रुपयांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर गणेश खाडे यांनी राकेश करंडेंशी संपर्क साधल्याचा दावा आहे. त्यानंतर राकेश करंडे यांनी ही सुपारी रफिक मुल्ला आणि शहबाज मुल्ला यांच्याकडे सोपवल्याचं तपासात समोर आलं आहे. एवढंच नाही तर गोळीबारानंतर आरोपींना सुरक्षित बाहेर काढण्याचं आश्वासनही देण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. त्यानंतर 16 जुलै 2026 रोजी क्रांतिसिंग नाना पाटील नगर चौकात सुरज साखरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रफिक मुल्ला, शहबाज मुल्ला, राकेश करंडे आणि इतर आरोपींना अटक केली. मात्र या प्रकरणातील कथित सूत्रधार गणेश खाडे अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. एका राजकीय वादापासून सुरू झालेला संघर्ष, कथित सुपारी आणि त्यानंतर भर दिवसा झालेला गोळीबार या संपूर्ण घटनाक्रमाने कोल्हापूर हादरलं हे मात्र नक्की. आता या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक पैलू समोर येतात? फरार गणेश खाडे पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकतात आणि या तपासातून आणखी कोणती नवी माहिती समोर येते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राज्यात सध्या अशा गुन्हेगारी घटना घडण्यामागे नेमकं कोण जबाबदार आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.